केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि नांदेड शहरातील नवामोडा भागात त्यांची शंखनाद सभा पार पडणार आहे। आपण त्याच सभेची तयारी या ठिकाणी बघतोय। या ठिकाणी जे आहे ते अमित शहा यांच्या सभेसाठी हा मुख्य स्टेज तयार करण्यात आला आहे। भव्य असा मुख्य स्टेज या ठिकाणी भाजपाच्या वतीनं आयोजकाच्या वतीनं तयार केलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। पावसाळ्याचे दिवस पाहता भव्य असा वॉटरप्रूफ मंडप सुद्धा या ठिकाणी उभारण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे। संपूर्ण काम जे आहे ते आता अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर या मंडपात जवळपास 50,000 लोक बसतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। तशी माहिती सुद्धा भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे। आणि पावसाळ्याचे दिवस पाहता खाली चटया आणि खुर्च्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। साधारणपणे उद्या 1 वाजता अमित शहा यांचं नांदेड विमानतळावर आगमन होईल। त्यानंतर वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होईल आणि त्यानंतर भाजपाचे खासदार अजित गोपछडे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा त्यांच्या हस्ते पार पडणार आहे। आणि साधारणपणे 2 वाजता याच ठिकाणी अमित शहा यांची शंखनाद सभा पार पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि याच निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा भाजपाच्या वतीनं या सभेला शंखनाद सभा असं नाव सुद्धा देण्यात आलं आहे। एकंदरीत जे आहे ते उद्या याच ठिकाणी अमित शहा यांची सभा पार पडणार आहे। आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ही सभा किती महत्त्वाची ठरणार हेही येत्या काळात आपल्याला कळणारच आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड।